देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। देशहितासाठी चारित्र्यवान नेता निवडून येण्यासाठी प्रत्येकाने आपले अनमोल मत द्यावे। 5 वर्षातून एकदा मतदान प्रक्रियेत सर्व भारतीयांनी सहभागी होऊन राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना मनात जागृत करून तसेच या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक व राष्ट्रपुरुषांचा हिंदुत्वाचा विचार करून देशासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे। हा जो जनसंवादाचा कार्यक्रम जो आहे हा एवढ्याकरता आता येऊ घातलेले लोकशाहीचा हा जो उत्सव आहे, मतदानाचं ते सगळीकडे सगळ्यांनी प्रत्येक व्यक्तीने मतदान केलं पाहिजे अशा प्रकारचं सरकारचा आदेश आहे आणि आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। भारत हा जवळजवळ 80% युवक या ठिकाणी तरुण आहे आणि त्यांचं वय 35 ते 55च्या दरम्यान आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कुठेही नोटा बटन दाबू नये आणि ज्या प्रकारे या देशाला संपवण्याच्या घोषणा केल्या जातात, भारत मातेला शिव्या घालण्याच्या घोषणा केल्या जातात, धर्माला शिव्या घालण्याच्या या ठिकाणी घोषणा केल्या जातात। आज या ठिकाणी जे काही एक प्रकारचं सेक्युलरिझमच्या नावाखाली जे आरक्षणाचं नागून चालन या देशामध्ये चालू आहे, या ठिकाणी जागृत राहून प्रत्येक मतदानाने आपण भाजी घेत नाही, ते एक राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडत आहोत। हे 5 वर्षाने हे कर्तव्य पार पाडण्याचा आपल्याला योग आलेला आहे। म्हणून कुठेही न चुकता केवळ व्यक्तिगतच नव्हे तर संपूर्ण परिवारातल्या आपल्या नातेवाईकांना घेऊन त्याने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि याच्याकरता आपल्या देशाचा इतिहास, आपल्यावर झालेली आक्रमणं, आपल्या देशामध्ये जे काही आज संपूर्ण नक्षलवाद, आतंकवाद पसरलेला आहे याला लक्षात घेऊन या भूमिपुत्र हा हिंदू समाज जो आहे हा कशा प्रकारे टार्गेट केला जातोय याची जाणीव जमलेल्या हिंदू समाजाला देण्याचं कार्य या देशातले 140 करोड व्यक्ती जर जागल्या तर जगामध्ये हिंदुस्थानला तोड नाही। म्हणून ही लोकशाही भक्कम झाली पाहिजे, ताकदवान झाली पाहिजे, समर्थ झाली पाहिजे, याच्याकरता हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। पटेल मंगल कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी महाराष्ट्र, गोवा, मुंबई क्षेत्राचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जय भोसले, शहराध्यक्ष विजय कुमार पादील, जिल्हा मंत्री अनिल जोशी, विभागीय अधिकारी गजेंद्र सोनवणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुणाल भंडारी, भरत थोरात आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले। स्वागत व परिचय गजेंद्र सोनवणे यांनी करून दिला। सूत्रसंचालन भरत थोरात यांनी केले तर आभार कुणाल भंडारी यांनी मानले। या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसंघ, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।